एप्रिल महिना म्हणजे अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा, पण यंदा निसर्गाचं चक्र पूर्णपणे उलटं फिरल्याचं पाहायला मिळतंय। कडाक्याच्या उन्हाऐवजी सध्या राज्यासह देशात वादळी वारं आणि पावसाचं सावट आहे। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार हे हवामानातील नाट्य अजूनही संपलेलं नाहीये। उत्तर भारताकडून मध्य भारताच्या दिशेने सरकणारी 1000 किलोमीटर लांबीची महाकाय वादळी ढगांची साखळी सध्या चिंतेचा विषय ठरली आहे। एका शक्तिशाली पश्चिमी विक्षोभामुळे हवामान प्रणाली हादरली असून आज रविवारी उत्तर आणि मध्य भारतात ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे। विशेषतः झाशी, ग्वाल्हेर आणि मध्य प्रदेशात झाडे व विजेचे खांब हे उन्मळून पडण्याइतपत तीव्र वादळाचा धोका वर्तवण्यात आलाय। तर महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय। हवामान विभागाने महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये रविवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळ आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचे संकेत आहेत। त्यासोबतच दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही वाऱ्याचा वेग वाढून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। तर त्यासोबतच विदर्भामध्ये 6 एप्रिलपर्यंत गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात देखील कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही। त्यासोबतच मराठवाड्यात हवामानाचा लहरीपणा अधिक जाणवणार आहे। नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वादळी वारे वाहतील। त्यासोबतच कोकण किनारपट्टीवर पावसापेक्षा उष्ण आणि दमट हवामानाचा अधिक प्रभाव राहील। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा असह्य होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार हे पावसाळी वातावरण निवळल्यानंतर 7 एप्रिल पासून पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढणार आहे। त्यामुळे नागरिकांनी हवामानातील या बदलांनुसार आपल्या आरोग्याची आणि शेतीची काळजी घेणं आवश्यक आहे।